ही योजना कार्यान्वित केली असे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब, भगवान बिरसा मुंडा, वीर बाबुराव सिळमेत या सर्व महामानवास, महापुरुषाला विनम्र अभिवादन करतो। आजच्या यशवंतराव चव्हाण घरकुल वाटपाच्या प्रमाणपत्र आणि शबरी वाटपाच्या प्रमाणपत्र कार्यक्रमाला उपस्थित या मंचावर बसलेले आमचे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमाकांतजी लोधे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील उटलवार, आमचे ज्येष्ठ सहकारी बाबुरावजी गेडाम आणि आमचे विशेष करून प्रत्येक यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेच्या कार्यक्रमामध्ये आवर्जून उभं राहून मला शक्ती देणारे आमचे आणि समाजासाठी, विशेष करून मच्छीमार समाजासाठी दिवस रात्र काम करणारे, स्वतःचा व्यवसाय सांभाळून काम करणारे डॉक्टर शिवरकर साहेब, आमचे तहसीलदार पानमनजी, आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ सहकारी माजी उपसभापती वीरेंद्र जयस्वालजी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष राहुल बोळणेजी, नगराध्यक्ष स्वप्नील कावडे, आमचे दुसरे ज्येष्ठ सहकारी आणि दादाजी भाऊ चौके, माजी पंचायत समिती सभा सदस्य राहुल पोरेटिवार, उपनगराध्यक्ष मयूर सूचक, संजयराव गहाणे, या मंचावर उपस्थित महेश मंडलवार, आमच्या पंचायत समितीच्या बीडीओ विभावरीताई तित्रे, दीनानाथजी वाघमारे, विजयराव नाणे, आमचे मंचावर असलेले सर्व मान्यवर आणि माझे पुढे बसलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी आणि माझ्या मच्छीमार बांधव आणि बांधवांच्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेले माझे सर्व बांधव, भगिनी आणि मित्रांनो, आमच्या नगरसेवकांनी जोरात भाषण करा म्हणून सांगितलं। काल जोरात भाषण झाला आणि जरा गळा बसला। आता जोरात भाषण करायचं तर महिनाभर झाला जोरातच भाषण सुरू आहे। महाराष्ट्रभर फिरायचे आहे, महाराष्ट्रभर फिरतोय आणि आम्ही मागच्या 15 दिवसामध्ये 78 मतदारसंघापर्यंत आम्ही पोहोचून आढावा घेतला। त्यामुळे आता आवाज किती देखील, आताच तब्येतीतून बाहेर पडलो, तब्येत बरी नव्हती, पण माझ्या डॉक्टर साहेब, माझ्या आयुष्यातील मला ज्या वेळेस आनंदाचा क्षण विचारला जाईल त्यावेळेस या गरीब सामान्य कुटुंबाला स्वतःचं घर ज्या वेळेस मिळतो आहे तो माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा दिवस। मला कुठलंही उद्या मोठं पद मिळू द्या, त्याचा आनंदापेक्षा हा आनंद जो आहे, ज्याच्या घरावर छत आणि डोक्यावर छत मिळतो, ज्यांचं स्वप्न असतं माझं लहानसं का घर असावं, छोटंसं इवलंसं घर असावं, पण माझ्या हात मी तुम्हा सगळ्यांची व्यथा, तुमच्या सगळ्यांचे दुःख गेली 25-30 वर्ष मी जवळून पाहतो। ज्यावेळेस सार्वजनिक जीवनामध्ये मी काम करतो त्यावेळेस प्रत्येक समाजाच्या वेदना, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या याची मी जवळून पाहणी केली आहे आणि माझा अभ्यास झालेला आहे। ज्यावेळेस मी सत्ता नसते त्यावेळेस मर्यादा असतात, पण ज्यावेळेस सत्ता आली तर ती सामान्य माणसाच्या उपयोगी पडली पाहिजे, सामान्य माणसाला आधार देणारी असली पाहिजे, सामान्य माणसाला उभं करणारी व्यवस्था आपण निर्माण करू शकलो पाहिजे। म्हणून मला फार कालावधी
त्या काळामध्ये मिळाला नाही. 21-22 मध्ये एक 2-2.5 वर्ष मंत्रीपद मिळालं आणि माझ्या पुढे पहिल्यांदा कोणता माणूस आला असेल बाबूराव भाऊ, तर हा मच्छीमार समाज माझ्या नजरेपुढे आला. कारण या समाजाची फार वाईट अवस्था आहे. शिवरकर साहेब, तुम्ही त्या समाजाचं नेतृत्व करताय. मी या शिंदेवाई शहरामध्ये 2-2 भाऊ एकाच खोलीमध्ये, एकाच छतामध्ये, 2 रूम मध्ये कसे काढत असतात. 15x10च्या 15x20च्या रूम मध्ये चूलही तिथेच, मुलंही तिथेच, संसारही तिथेच, अशी अवस्था मी जवळून पाहिली. प्रचाराच्या दरम्यान ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस वाटतं की मनाला की आपण काही करू शकलो नाही, पण ईश्वराला संधी मिळाली तर मात्र काही चांगलं करण्याची इच्छा गुरुदेवा आमच्या डोक्यात घाल, ही आमची सदैव मागणी असते. आणि त्यावेळेस या शहरात फिरलो, या आमच्या सिंदेवाई शहरात देवर समाजातली व्यथा फार वाईट आहे. मच्छीमार माझ्या समाजाची व्यथा वाईट. त्यावेळेस वाटलं की मी आज तर शहरामध्ये देऊ शकत नाही, ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस फिरलो त्यावेळेस तिथली आपला समाज फार मागे का राहिला. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून सर्वांना समान हक्क देण्याचं काम केलं, पण आपला समाज मागे का राहिला. आपला समाज शिक्षणात का पुढे जाऊ शकला नाही. अडचणी सगळ्यांनाच असतात, पण अडचणीवर मात करून जो पुढे जातो तो खरा यशस्वी पुरुष ठरतोय. लक्षात घ्या. आपण अडचणी येतात. अजूनही काही बौद्ध समाजातील सगळेच लोक काही श्रीमंत झालेत असं नाही. फार वाईट अवस्था त्याही समाजातील अनेक गरीब लोकांची. पण शिक्षण मात्र हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्याशिवाय माणूस गुरगुरू शकत नाही, हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आणि लोक शिकायला लागली. आपल्याकडची व्यवस्था ज्यावेळेस मनुवादी संस्कृती आपल्या देशात होती, मनुवाद होता, त्यावेळेस आपल्या बहुजनाला शिक्षणाचा अधिकार नव्हता. बहुजनांनी शिकू नये, त्यांच्या बायका पोरांनी शिकू नये, म्हणजे महिलांनी शिकू नये, मुलींनी शिकू नये, स्त्रियांनी शिकू नये, ही व्यवस्था निर्माण केली गेली होती. खरं तर आपल्याला देव माणूस म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनंतर महाराष्ट्रामध्ये त्या काळात म्हणून गुरु मानले. दुसरे गुरु बाबासाहेबांचे कोण होते, तर ते गुरु होते, पहिले गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध होते आणि दुसरे गुरु बाबासाहेबांनी मानलं ते महात्मा ज्योतिराव फुलेला मानलं. कारण महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा बहुजनांचा पहिला अधिकार मिळवून देण्याचं काम, स्त्रियांना पहिला अधिकार मिळवून देण्याचं काम कोणी केलं असेल तर ती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. पण बहुजनांचा लोकांनी एवढी व्यवस्था उभी केली की सांगितलं तरी आमचा समाज शिकायला तयार. मला अभिमान का वाटतो बौद्ध धर्मीयांचा की बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. वाघिणीचं दूध म्हणजे कशासाठी आहे. वाघीण काय जवळ येऊ देते दूध त्यासाठी. वाघीणच्या पिल्ले असले तर वाघीण अजिबात जवळ येऊ देत नाही शिवरकर साहेब, आणि जवळ कोणी जायची हिंमतही करत नाही. जाईल का. म्हणजे वाघिणीचं दूध यासाठी म्हटलं आहे की वाघिणीचं दूध काढणं आणि पिणं जेवढं कठीण आहे तेवढंच शिक्षण हे कठीण आहे. पण जो कोणी हे घेईल तो वाघासारखा गुरगुरेल, डरकाळी फोडेल, म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं. पण आपण मागे राहिलो, आपला समाज मागे राहिला, आपली गरिबी आहे. अनेक महापुरुष घडलेत. अंधारात, दिव्यात, इलेक्ट्रिकच्या पोल पुढे लाईन खंब्याचा मिलमिलत्या लाईटच्या खाली बसून आपला अभ्यास पूर्ण केला. आपल्यासाठी ही योजना आहे, पण आपण फायदा घेत नाही. मी तर या भटक्यांसाठी आता माझं पुस्तक येत आहे 8-10 दिवसामध्ये तुमच्याकडे. त्यामध्ये अनेक योजनांचा समावेश आहे, नोकरीपासून तर योजनांचा समावेश आहे. त्यामध्ये विकास कामं आहेत, त्याबरोबर मी ती माहिती सुद्धा त्या ठिकाणी थांबते. तर तुम्ही माझ्या बांधवांना विनंती आहे की एक वेळ गाडगे बाबा म्हणायचे, अरे लेको हो, अरे बाप हो, एक वेळ उपाशी राहा पण पोराले शिकवा. नोकरी मिळते म्हणून नाही, तुम्हाला तुमच्या
तुमचा अधिकार मिळवण्याची ताकद, माणूस म्हणून जगण्याची ताकद, माणूस म्हणून उभं राहण्याची ताकद, कुणाचाही सामना करण्याची ताकद, कुणालाही तुमचा अधिकार जर हिरावून घेत असेल तर त्या विरुद्ध लढण्याची ताकद शिक्षणातून निर्माण होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे शिक्षण महत्वाचं. नोकरीसाठी शिक्षण, सगळ्याला नोकऱ्या हा काय देणार? आता पाहिले 10 वर्ष मोदीचं सरकार आल्यापासून महाराष्ट्राची काय, देशाची काय गती झाली. कोणाला नोकऱ्या मिळत आहे? पुरे उद्योग धंदे महाराष्ट्रातले बाहेर राज्यात चालले, पुरा साफ झालाय महाराष्ट्र. आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही माझ्या बांधवांनो, म्हणून गाडगे महाराज म्हणतात, एक वेळ उपाशी राहा पण लेको पोराला शिकवा. जेवणाचं ताट मुळा पण पोराला शिकवा, हे आमचे गाडगे महाराज सांगू शकतात. तुम्ही महाराजांना, माझ्या बांधवांनो, आपल्या पोरांना कुठल्याही स्थितीत, आता शाळा सुरू झाल्या, हॉस्टेलची व्यवस्थामध्ये आपण आपल्या मुलांसाठी झाले, एंट्रीच्या शाळामध्ये शिकवा. मी तर उद्या माझी सरकार आली तर एनटी समाजासाठी स्वतंत्र, आता मी इंग्रजी माध्यमाचं शिक्षणाच्या शाळा सुरू केल्या, सीबीएसई मध्ये मी मंत्री असताना सुरू केलंय, मी मंत्री झाल्यावर सुरू केलंय. पुढच्याही वेळेस तुम्ही सांगतो, अजूनही आपल्या डिवर समाजाच्या मुलांना, मच्छीमार समाजाच्या बांधवांना माझी विनंती आहे, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पोराला शिकवा. आहे व्यवस्था, तुम्हाला पाहिजे असेल तर मी करून देईन. आदिवासी समाजासाठी व्यवस्था आहे. हे जे घरकुल या ठिकाणी मंजूर झाले, साधारणतः कागद आहे त्याच्या खाली, आज शबरी घरकुल आदिवासीसाठी किती घरकुल यायचे? 25, 30, 40, कधी कधी 40, 50. एका झटक्यामध्ये शबरीसाठी या वर्षी आदिवासीसाठी 869 घरकुल आधी मंजूर करून दिले झटक्यामध्ये. म्हणजे एकही ठेवायचं नाही ना. ते मग 10 वर्ष राहिले तर 10 मिळते, 5 मिळते, 3 मिळते, 2 मिळते, आणि लोक म्हणतात भाऊ घरकुलच नाही आलं. त्यापेक्षा एका झटक्यामध्ये घरकुल मिळायला पाहिजे. पुन्हा पोरं मोठी होतात, पुन्हा नवीन घराची गरज पडते. मी व्हिडिओना आणि तहसीलदारांना सांगणार आहे की आता तुम्ही फार काही काटछाट करू नका, कारण आमचा जंगली भाग, जंगलामध्ये पहिलेपासून वास्तव करणारी लोक, या लोकांनी कसं तरी करून 40-40, 50-50 वर्षापासून घर बांधून आहे. ते मालक झाले नाहीत अजून जमिनीचे, पण मात्र घर मात्र बांधलाय. अशा वेळेस तुम्ही त्यामध्ये अधिक काटछाट करू नका, अशी तुम्हाला माझी विनंती आहे. आणि यशवंतराव चव्हाण मध्ये या तालुक्याला सर्व मिळून मला वाटतं 1400 घरं आपल्याला मिळाले. एकूणच शिंदेबाई, ब्रह्मपुरी आणि सावली मिळून मी मच्छीमार बांधवासाठी जे योजना मी सुरू केली, मच्छीमार बांधवाचा समावेश नव्हता, तुम्हाला घरकुलं मिळतच नव्हते, ती योजना मी सुरू केली. हे लक्षात घ्या. बाकीचे आता कोणी देतील, पण योजनेचा निर्माता कोण आहे? तो विजय वडेट्टीवार आहे, हा मच्छीमार समाजासाठी. हे लक्षात घ्या. मी माझ्या ज्यावेळेस मंत्री झालो तर पहिलं मी तुम्हाला कहून 7000 घरकुल आपल्या विधानसभा क्षेत्रासाठी मंजूर केले. आणि पुढचं सरकार आलं, तुम्हाला सांगतो डॉक्टर साहेब, एकही माणूस ठेवत नाही ना बिना घराचा. तुम्ही पहा. आणि मी अशी योजना आणेल की जर ते जंगला भागामध्ये त्याला ते घरकुल बांधताना वन जमीन आहे, त्यासाठी आपल्याकडे ही यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेमध्ये सामूहिक घरांची सुद्धा योजना, त्या जमिनी घेऊन देईल आणि त्या जमिनीवर खाजगी जमिनी ग्रहण करून अधिक किंवा विकत घेऊन त्या ठिकाणी सामूहिक घरकुलं बांधण्यासाठी सुद्धा जागा उपलब्ध करून देईल. तुम्हाला अनेकांचे प्रश्न आहेत की जिथे वन जमिनीवर आहे त्यांना अजून तुमच्या नमुना 8 मध्ये नोंद नाही, हे सगळ्या नोंदी करून घ्या. तहसीलदार आणि पीडीओनी बसून शेवट तुम्ही, तहसीलदार आमचे नवीन आहे, जवान नाही, तरुण आहे, खूप आशीर्वादाची गरज आहे. उद्या IAS BS पर्यंत जाणार आहे, पण येथून सिंदेबाई मधून अधिक
आशीर्वाद घेऊन गेला तर लवकर आईस होणार. त्यामुळं अजिबात आता चिंता करायची नाही आणि बिनधास्त या लोकांचे घरकुलं मंजूर करून टाका. पाहिलं तुम्ही, बाकीचे पैसे येत आहेत, मोदी आवास योजनेचे पैसे येत नाही. आता निवडणूक आहे रे बाबा, आता टाकून देते. जसा लाडकी बहीण आठवली ना, तेल 125वर नेले, तर आता त्यावेळेस वाटलं नाही. 400चा सिलेंडर 1200चा झाला, 200 कमी केले. आता 887 का 888 रुपयात, म्हणजे 900 रुपयात. पहिले वाढवा मग कमी करा. निवडणूक आली की पटवाऱ्या तलाक आपल्या अंगणवाडी सेविकेचे पैसे मिळत नाहीये. कोतवालाचा मानधन बनवून गेला, पोलीस पाटलाचा मानधन बंद झाला. मी आज एक बातमी वाचली, पालघर मध्ये 2000 कर्मचाऱ्यांचा पगारच नाही देऊ शकले आरोग्य विभागाचे. सगळा बंद, रोजगार नाही, पोराच्या हाताला काम नाही, सगळ्या योजना बंद करून लाडकी बहीण काऊन तर मतं पाहिजेत म्हणून. निवडणूक आली ना, खात्यात टाकतील. मध्य प्रदेशामध्ये लाडकी बहीण आणली निवडणुकीच्या 3 महिने पहिले. किती? 3 महिन्या पहिले निवडणुकीचं आणली लाडकी बहीण. निवडणूक झाली, बहिणीनं मस्त मतं दिले आणि योजना बंद होऊन गेली. बोंबला तुमच्या माय. म्हणून सांगतो रे बापा, हे लबाड हो, या लबाडाच्या भानगडीत पडू नका. यांना 2.5 वर्ष झाले खुर्चीवर बसले, शिंदे, फडणवीस आणि अजित पवार. त्यावेळेस 2.5 वर्षाच्या पूर्वी काहून नाही आठवली बहीण? आता ते देते किती? 1,500. 1,500 काय होईल? काय भेटणार बरं? वसुली किती सुरू आहे माहित आहे? जीएसटी टॅक्स, मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स लावताय. 18% जीएसटी. तुम्ही शर्ट घ्याल तर जीएसटी, टूथपेस्ट घ्याल जीएसटी, दूध घ्याल जीएसटी, तांदूळ घ्याल जीएसटी, दार घ्याल जीएसटी. एकही वस्तू नाही ठेवली, 18% जीएसटी. लुटा गरीब आले, म्हणजे इकडून लुटणं आणि तिकडून वाटणं. आजा मेला नातू झाला. तुमचा का एक पायी जर आमची 1000ची साडी घेतली तर 18% जीएसटी, म्हणजे 180 रुपये गेले तिचे. तुम्ही धोत्राचा पान घेतला 18% जीएसटी. काँग्रेसच्या काळामध्ये या कुठल्या कपड्यावर, बहिणीच्या भगिनीच्या साडीवर, भावाच्या धोत्रावर कधी जीएसटी नव्हती. या नालायकांनी, या पाप्यांनी, नालायक माणसांनी या सगळ्यावर जीएसटी लावून गरीबाले लुटणं सुरू केलं. 60 रुपयाचा 54 रुपये तेल होता जे खाण्याचा, 54 रुपये किलो 14 मध्ये, आता 125 झाला. लूट नाही? 125 रुपये. डाळ तुरीची 57 रुपये होती, आता किती झाली? किती? 200 रुपये. पाणी प्या, डाळ उकडून बाजूला ठेवा आणि याच्या नावानं जय जयकार करा. मोदी म्हणत जा, शिंदे, फडणवीस यांच्या नावानं जय जयकार. डाळीचा पाणी पिऊ. सगळ्या डाळीचे भाव वाढले, आवश्यक वस्तूंचे भाव वाढले. काय कराल तुम्ही? कसं जगेल 1,500 मध्ये? आणि योजना आता आमच्या रमाकांनी सांगितलं त्याप्रमाणे ज्या गोष्टीची गरज आहे ते करत नाही आणि हे भलते धंदे यांनी सुरू केलेले आहेत. म्हणून निवडणुकाही लांबणीवर टाकले. माझ्या बांधवांनो, मी विकासाच्या संदर्भात काय करतो हे तुम्हाला माहिती आहे. तुमच्या सुखदुःखासाठी जिथे काही सुख दुःख, सुखातही असेल दुःखामध्ये आम्ही नेहमी धावून येतो. विजय वडेट्टीवार काही निवडणूक आहे म्हणून मदत करत नाही. कोणाच्या घरात काही दुःख आलं आणि आम्हाला माहीत झालं, पुढे वीज पडले असेल, ऍक्सिडेंट झाला असेल, दवाखान्यामध्ये काही मदत असेल, कोणाचं ऑपरेशन असेल, आमच्या माणसाला माहीत झालं की मी रमाकांतला, आमच्या शहराध्यक्षांना, सुनील भाऊला आम्ही सांगून ठेवलं आहे की तुम्ही सुखामध्ये जाण्यापेक्षा दुःखामध्ये जा. कारण दुःखामध्ये गेलेला माणूस तो सदैव आपल्या स्मरणात ठेवतो. त्याचं दुःख दूर करण्याचं काम करा.
आज मी सांगा, महाराष्ट्रामध्ये कोणताही आमदार कॅन्सर असेल मदत करत नाही, आरोग्याची व्यवस्था असेल तर नाही करत मदत. पण विजय वडेट्टीवार 5ही वर्ष निवडून आल्यापासून निवडणुकीपुरतं मदत करतो. काही लोक निवडणूक तोंडावर आहे म्हणून मदत करतात आणि माझे डुप्लिकेट सगळे मारतात, हे आजूबाजूचे पुरे आमदार. मी रुग्णवाहिका मी सुरू केली, मुनगंटीवारनं रुग्णवाहिका सुरू. मी पुस्तकं वाटणं सुरू केलं, त्यांनी ते सुरू केलं. मी घरकुल आणले, त्यांनी मागवून आणले. मी जे जे करतो ते 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 करतात, पण मागवून करतात. पहिले मी सुरू करतो. कुठलीही योजना पहा तुम्ही, आज 1000 लोकांचा जीव वाचवला. रमाकांत आणि आमच्या सुनीलला सांगतो, आमच्या चौके बाबूंनाही सांगतो, आता जोरामध्ये आपण कॅन्सरच्या स्क्रीनिंगचं काम सुरू करा. गाडी उभी आहे, तुम्ही मला शेड्यूल द्या. प्रत्येक गावामधील प्रत्येक माणसाची तपासणी झाली पाहिजे. आतापर्यंत आपण 986 लोकांचा जीव वाचवू शकलो, कारण कॅन्सर पहिल्या स्टेजमध्ये माहीत झाला म्हणून. 986 म्हणजे 1000 लोक. यापेक्षा दुसरा पुण्याचं काम करतात. जर तो कॅन्सर दुसऱ्या स्टेजमध्ये गेला असता, तो माणूस हातात येत नाही. घर कॅन्सर म्हणजे घर दार पुरा वाक करून टाका, उद्ध्वस्त व्हा. माणसाला जगवण्यासाठी शेवट कुटुंबातला माणूस असतो, त्याला वाटतं की घरातला माणूस जगला पाहिजे. सर्व विकवाक करते तरी सेकंड स्टेज मध्ये माणसाला वाचवणं मुश्किल होतं. म्हणून पुऱ्या गावामध्ये एकदा ही तपासणीची मोहीम करा आणि जेवढे फर्स्ट स्टेज मध्ये ब्रेस्ट कॅन्सर असतील, तोंडाचं कॅन्सर असेल, या सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे सुरू झालेला आहे. कॅन्सर फार मोठ्या प्रमाणात आहे आणि कुठलाही माणूस त्याला कॅन्सरचा आला त्याला मदतीशिवाय सोडायचं नाही. त्याला आपण दवाखान्यात पाठवून त्याची व्यवस्था आपण सर्वजण करूया. बांधवांनो, खरं तर गळा गेलाय म्हणून जेवढा आवाज निघायला पाहिजे तेवढा निघत नाही. पण मला तुम्ही सगळ्या लोकांनी, शिवरकर साहेब, एक सांगितलं पाहिजे आपल्याला की आपल्या समाजासाठी एक महामंडळ केलं पाहिजे. जतिराम बर्वे महामंडळ करून या तरुणांना स्वतःचा, आता काय झालंय की तलाव स्वतःचे हक्क जे होते ते आता ठेकेदाराकडे चालले आहे. पैसा नाही, पैसा नसल्यामुळे ज्या व्यवस्था यांच्याकडे जे मालक म्हणून तलावांचे ठेके मिळत होते, आता मोठमोठे तलाव व्यापाऱ्याकडे चाललेले आहेत. म्हणून या महामंडळाच्या माध्यमातून तरुणांचा गट आणि समूह करून त्यांना व्यवसायाच्या दृष्टीनं, जे आपला माणूस, आता मी पाहतोय आसोलमेंढ्याचं तलाव, तो कोणीतरी दुसऱ्याला दिलं, संस्थेला दिलेला तलाव दुसरा घेतो आहे आणि आपला संस्थेचा माणूस 20 रुपये किलोनं मच्छी मारायला जातो. म्हणजे काय अर्थ आहे? अरे तुम्ही मालक आहात ना, जो पैसा ठेकेदार कमवते ते पैसा आपण कमवायला पाहिजे. फार वाईट परिस्थिती. म्हणून या सर्व तलाव उद्याच्या सरकारमध्ये, मला जर माझं सरकार आलं आणि येणारच आहे, येणार आहे की नाही, तुमचा आशीर्वाद आहे की नाही? उद्याचं सरकार आलं तर पहिलं काम, डॉक्टर साहेब, तुमच्या समाजाला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. हा समाज मागे का? हा समाज मागे आहे, तुमचं नेतृत्व करणारा कोणी नाही. माझी इच्छा आहे विधानसभेमध्ये तरी किमान आपल्या समाजाचा माणूस प्रतिनिधित्व केला पाहिजे. विधानसभेमध्ये नाही झाला, विधान परिषदेमध्ये तरी तुमचा आवाज उठवणारा माणूस तिथे पोहोचला पाहिजे. आणि ती इच्छा माझ्या समस्त समाज बांधवांना सांगतोय की विजय वडेट्टीवार पूर्ण करेल. हा लिहून ठेवा. आवाज कोण उचलेल? ज्याला पाण्यातला मासा झोपी जाय कसा, जावे ज्याच्या वंशी तेव्हा कळे. ते जो खुश घेईल त्यालाच ते माहीत असतं. म्हणून त्या समाजातून नेतृत्व उभं होऊन मोठं झालं तर तुमची व्यथा त्या ठिकाणी मांडू शकेल, सोडवू शकेल. ढेवर समाज असतील, आमचा मच्छीमार समाज असेल, आदिवासी समाज असेल, आदिवासी समाजाच्या पाठीमागे हा समाज सदैव काँग्रेसच्या पाठीमागे राहणार. कधीच तरी. कारण काँग्रेसने सुद्धा या समाजासाठी जे करता येईल ते करण्याचं काम केलं. ज्या योजना आहेत त्या काँग्रेसच्या काळातल्या योजना आहेत. जे जमिनीचा पट्टा मिळतोय, वन जमिनीचा निर्णय कोणाचा असेल? मनमोहन सिंग साहेबांचा.
निर्णय कोणाचा असेल तर सोनिया गांधी मॅडमचा. त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला आणि समस्त आदिवासी बांधवांना जो कष्ट ज्यांनी ज्यांनी जमीन कसल्या त्याला जमिनीचा मालक करण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलाय, हे आपण विसरू शकत नाही. आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये तुम्हा सगळ्या समाजाला घेऊन आपल्याला सर्वांगीण विकास करायचा आहे. मला माहित आहे तुम्ही निर्भर आहात रोजगारावर. उद्या सिंचनाच्या सोयी होती, काम जोरात सुरू आहे. मी सांगितलं एक व्यवस्था गेल्या 3 वर्षापासून सरकार आहे, फडणवीस या खात्याचे मंत्री आहेत. रेल्वेतून कॅनल काढायचं आहे ते परमिशन 3 वर्षापासून होत नाही. नाहीतर आता शिंदेबाईला पाणी आलं असता. आता काय व्यथा सांगावे. एवढा मोठा मंत्री, एवढा मोठं नेतृत्व म्हणतो आम्ही. 3 वर्ष झाले केंद्रात सरकार त्यांची, राज्यात सरकार त्यांची, त्या खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे. आणि त्या रेल्वेच्या मधून 2 ठिकाणी कॅनल आणायसाठी गोसीखुर्दचा आता 2 वर्ष लागून गेले, 2.5 वर्ष लागले. मी सुद्धा स्वतः भेटलो त्यांना, मी रेल्वे मंत्र्यांना भेटलो. हो म्हणताय. आता ते जर मंजूर झाला आपली सिस्टीम इकडे तयार आहे. आपला तालुका कधीच मरू शकत नाही सिंचनापासून. होईल नाही. आता 2 महिने आहेत, निवडणुकीची भीती वाटली म्हणून बेटे निवडणुका पुढे पुढे ढकलत आहेत. त्या झारखंडमध्ये पुढे ढकलत आहेत आणि महाराष्ट्राची निवडणूक पुढे ढकलत आहे. पण मला विश्वास आहे की हे चोर डाकूचं सरकार आहे. प्रचंड लूट केली आहे यांनी. शिंदेच्या सरकारने एवढी लूट केली महाराष्ट्राची की तुम्ही योजनेवर जाऊ नका. उद्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसावर 1.5 लाखाचा कर्ज राज्यात आणून ठेवलेला आहे. एवढी परिस्थिती वाईट करून ठेवली आहे. त्यामुळे आपण सर्व, आपला समाज, मनामध्ये थोडासा मच्छीमार समाज हा, शिवरकर साहेब, विजू पुढे गेला आमचा नाणे, हे थोडासा भाजपकडे झुकला होता. काय प्रलोभन दिली माहिती. योजना थोडासा होता, मी दुकान म्हणतो, मी पाहिलंय ते. आमच्याकडे 40% आणि 60% भाजपकडे. काय दिलं भाजपने तुम्हाला? काय दिलं? योजना तुमच्या घराचा विचार केला कधी? तुम्ही तुमची हे घेऊन, जाळं घेऊन मच्छी मारायसाठी जाताय, कधी निराश होऊन येत आहे. संध्याकाळची चूल कशी पेटेल या विवंचनेमध्ये तुम्ही जगताना तुमच्यासाठी 10 वर्षात काय केलं? कुठली योजना आणली? कुठला महामंडळ आणला? अरे सरकार येऊ दे, जगतीराम बर्वे महामंडळ आणून आमच्या मच्छीमार समाजासाठी, प्रत्येक पोरांसाठी, त्याच्या रोजगारासाठी मी उपलब्ध करून देईल निधी. हा विश्वास तुम्हाला देतो. काही दिलं नाही, कारण त्यांच्या वेता किती माहित आहेत त्यांना. अरे ओबीसी समाजात तुम्ही, बहुजन समाजात, एनटी समाजात हे आपले होऊ शकत नाही. यांना संविधानच मान्य नाही. ज्या संविधानाने ओबीसी, एससी, एसटीचं संरक्षण करते आहे, अजिबात त्यांचा विश्वास नाही. त्यांचा विश्वास कशावर आहे? त्यांचे मनुवादी विचारांचा आहे. त्यांचा विश्वास संविधानावर होऊ शकत नाही. ते अजूनही स्वतःवरच्या माड्यावरूनच बोलतात. म्हणून राहुल गांधींनी सांगितलं की जोपर्यंत या देशातील जात न्याय जनगणना होणार नाही तोपर्यंत या बहुजनांना त्यांचा हक्क मिळणार नाही. याचं कारण काय? की तुमची संख्या किती आहे, तुम्हाला मिळतं किती. जर उद्या जनगणना जात न्याय झाली तर उद्या मच्छीमार समाज एवढा आहे, मग एवढ्या समाजाला एवढा वाटा मिळतो का हे तपासलं जाईल. आणि मग त्या समाजाला तेवढा वाटा मिळेल. नाहीतर तुम्हाला मरून जाल तरी तुम्हाला तुमचा वाटा मिळणार नाही. प्रत्येक समाजाला लोकसंख्येनुसार वाटा मिळाला पाहिजे. तो विकासाच्या मध्ये असेल किंवा वैयक्तिक योजनेचा फायदा असेल. ही भूमिका राहुल गांधीजींची आहे. आणि यांची भूमिका आम्ही जनगणना करणारच नाही अशी भूमिका. जर जनगणनाच होणार नाही तर मग समाजाला न्याय, प्रत्येक समाजाला कसा न्याय मिळेल याचा विचार तुम्हाला करावा लागेल. मग पुण्याबरोबर राहायचं. मला आज आनंद आहे तुम्ही सर्व मोठ्या संख्येने आला आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने मी तुम्हाला ही घरकुल कुठेही नाही विदर्भात हो, कुठेच नाही. जे ब्रह्मपुरीच्या
मच्छीमार समाजाला जेवढे घरकुल मिळाले तेवढे महाराष्ट्रात कोणत्याही मतदारसंघात मिळाले नाही, हे मला अभिमानानं सांगायचं आहे आणि मला अभिमान वाटतो. म्हणून भविष्यात या महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाली तर मी काही मागे राहणार नाही. तर तुमच्या आमदाराला मागे ठेवायचं नसेल आणि ब्रह्मपुरीला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मानाचं स्थान आज विरोधी पक्षनेता म्हणून मिळाला. कुठे मिळते विदर्भात विरोधी पक्षनेता वगैरे? इकडे पाहिलं नाही तुम्ही? एवढा मोठा मंत्री मुनगंटीवर असल्यावर वने, मत्स्य व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, गाई राखा, म्हशी राखा, दूध काढा, मासळ्या काढा, असे खाते देतात. त्यामुळे आता काहीच लक्ष नसते, तुम्ही पाहाल. पण उद्याच्या दृष्टीनं महाराष्ट्राला आणि विशेष करून ब्रह्मपुरी विदर्भाला न्याय देण्यासाठी त्याचा उपयोग होईल आणि त्यासाठी मी लढेल हा विश्वास व्यक्त करतो. आपण मोठ्या संख्येनं आलात. आपल्याला स्वतःचं घर इथे होत असताना एक सांगतो तहसीलदार साहेबांना की आता व्हिडिओना आपली ऑर्डरमध्येच आम्ही त्यामध्ये 25% 30% निधीची तरतूद करून दिली आहे. घरकुल देताना उधारीवर नाही तर पैशाची तरतुदीसह ऑर्डर काढला आहे आणि म्हणून त्यांच्या खात्यामध्ये पहिल्यांदा पैसे टाकत असताना सगळ्या गोष्टी वाढल्या. सिमेंट वाढला, लोखंड वाढला, रेती वाढली, 1.5 लाखामध्ये होत नाही. तहसीलदार साहेब आता रेती तर सगळेच नेते चोरून, हा जर घरकुलासाठी नेला अजिबात पकडायचा नाही, कारण त्याचा घर झाला पाहिजे एवढंही तुमची जबाबदारी आहे. सपा चोरते तर नाही ना. गरीब माणूस 2 ट्रॅक्टर नेऊन घर बांधलं. 500 रुपयाला पहिले रेती ट्रॅक्टरवर भेटत होती, आता 4000 रुपये झाले. 4 ट्रॅक्टर रेती आणेल कधी, घर बांधल कधी? त्या गरीबाचा आशीर्वाद घ्या, न सांगता घ्या. पण मात्र त्याला आशीर्वाद द्या. मोठा आशीर्वाद हा गरीब माणूस देईल. कारण पडके घर पाहिले हो मी अनेक घरात गेलो त्यावेळेस पावसाळ्यात छत गळत आहे आणि रात्री झोपलेला माणूस जागा बदलत आहे, खाट बदलतोय. लहानशा पोराला वाचवण्यासाठी माझी माय पदर झाकून त्या पोराला पाण्यापासून वाचवते. हे अनेकांची व्यथा आहे. डोळ्यात अश्रू येतात. सगळा व्यथा पाहिल्यानंतर आपण कमी पडतो काम करण्यामध्ये. 24 तास काम केलं तरी कमी पडतो. पण या गरिबांचे आशीर्वाद प्रचंड आपल्याला आनंद जगण्यात देऊन जातील. म्हणून मी जर उद्या महाराष्ट्रात सत्ता आली, देशात राहुल गांधी पंतप्रधान होईल, त्या दिवशी या राज्यात देशात घरकुलाची किंमत 3 लाख रुपयाच्या कमी असणार नाही, 3 लाख रुपये राहणार आहे हा विश्वास देतो. हे वचन देतो तुम्हाला. बाकी योजना होऊ देत बंद. मी या लाडकी बहीण फारकी बहीण करून बहिणींना मत घेण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर आणलेलं या आणण्यापेक्षा त्या घरकुलाची किंमत जर 3 लाख कराल आणि त्याला घर जर मजबूत मिळेल तर तुमच्या लाडक्या बहिणीचे 1,50,000 रुपये देण्याची गरज पडणार. ते काम भविष्यात करणार हा विश्वास देतो. आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आला. आपल्या सगळ्यांना तुमच्या नवीन घरासाठी, नवीन घरकुलासाठी छोटंसं का असेल त्या शुभेच्छा देतो आणि तुमचा संसार सुखाचा राहील. तुमच्या मुलाबाळांना शिकण्यासाठी, तुमच्या मुलाबाळांना शिकून मोठं करण्यासाठी त्या छोट्याशा घरकुलातून एक ज्ञानाचा दिवा लागेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला परत शुभेच्छा देऊन माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय गुरुदेव, जय सेवा, सलाम वालेकुम, राम राम, जय हिंद.